एस चर्च नंदुरबार हर्ष स्वागत करीत आहे. सगळ्यांच्या परिचयाचं गीत गाऊन आजच्या मननाला सुरुवात करू. विजयसंगीत गीत क्रमांक 153 आणि उपासना संगीत 533 तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे 153 गीत क्रमांक. तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे तरी विश्वास तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभू तुझशी क्रूसा दाओनी मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. तव सेवेला श्रम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर भावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेबांकडून आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी आपण प्रार्थना करूया. हे दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, तुझ्या सेवेमध्ये जो आनंद आहे तो आनंद प्रतिदिवशी तू आम्हास देतो. आमच्या प्रत्येकाची कामाची स्वरूपं जरी वेगळी असली तरी आनंद मात्र तोच आहे. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सकाळी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाने भरण्यासाठी तुझ्या प्रिय दासाकडून पवित्र वचन आम्ही ऐकत आहोत. वचनाच्या घोषणेसाठी पाळक साहेबांना लागणारी शक्ती, बळ आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन परमेश्वरा तू पुरीव. वचन ऐकत असताना तू आमच्या अंतकरणाशी बोल. जे ऑनलाईन ऐकत आहे
आणि जे या ठिकाणी उपस्थित आहे आम्हा सगळ्यांना मोठा आशीर्वाद लाभू दे. तांत्रिक अडचणीपासून सुरक्षितता तू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मी ख्रिस्त येशूमध्ये रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेबांचं सगळ्यांच्या वतीने, ऑनलाईन पाहणारे व उपस्थितांच्या वतीने स्वागत करतो. पाळक साहेब पुढे येतील आणि आजचं मनन आपल्याला देतील. आजच्या मननासाठी आम्ही स्तोत्र 91 काढूया. स्तोत्र संहिता 91. जो परतपराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ते दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणताही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना ढोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तो सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटसमयी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घडवीन. प्रार्थना करू आपण. प्रेमळ आणि जिवंत स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सकाळच्या समयी आम्ही धन्यवाद देतो. तुझी पवित्र, सत्य आणि जीवनी वचने तू आमच्या जीवनासाठी समोर आणलेली आहे. आणि या वचनाकडे पाहत असताना, तुझी इच्छा आणि तुझे विचार समजून घेत असताना आमच्या जीवनासाठी या वचनामधून आम्हाला मिळणारी प्रेरणा, मार्गदर्शन आणि शक्ती, सामर्थ्य प्रदान कर. या वचनामधून प्रभू तुझे विचार सादर करीत असताना मला लागणारी कृपा आणि पवित्र आत्मेचं सामर्थ्य तू पुरीव. सर्व ऑनलाईनमध्ये ऐकणारे, इथे जमलेले सर्वांस या पवित्र वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित कर. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. दिव्य पाखर किंवा स्वरक्षण याविषयी हे स्तोत्र आहे. मनुष्याचं जीवन या जगामध्ये जगत असताना अनेक प्रकारचे धोके त्याच्या मार्गामध्ये दबा धरून असतात. त्याला कळत नाही. तो आपल्या जीवन वर्तनक्रमामध्ये जीवन जगत असताना त्याच्या मार्गामध्ये अशा प्रकारचे काही धोके दबा धरून बसलेले असतात. त्याला त्याची कल्पना नसते. काही धोके कपटी आणि कावेबाज अचानक आपल्यावर चालू करून येतात.
काही भये आहेत जी आमची स्वतःची आहे. आज जगामध्ये प्रत्येक मनुष्य अनेक प्रकारच्या भयाने भयग्रस्त आहे. स्वतःची काही भये आहे आणि काही वैरभावाने काही वैरभाव आहेत हे दाखवणारे अशा प्रकारचे अनेक अचानक आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये आम्हाला गाठतात. आणि म्हणून आमचं जीवन हे संघर्षपूर्ण आणि कठीण परिस्थितीने घेरलेले जीवन आहे. आजची जगाची परिस्थिती पाहत असता आज आम्ही पाहतो की ही जी छाया आहे ही अधिक गडद होत चाललेली आहे. संकटांची तीव्रता वाढत आहे. अनेक बदलाव होत आहे आणि यामुळे आमच्या आध्यात्मिक जीवनाला फार मोठे धोके निर्माण झालेले आहे. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही अपेक्षा करतो ती आमच्या स्वरक्षणाची. व्यक्ती असो, परिवार असो किंवा राष्ट्र असो, स्वरक्षणाविषयी तो गंभीरपणे विचार करतो आणि स्वरक्षणासाठी त्याला वाटेल ती किंमत मोजून आपलं जीवन, आपलं परिवार, आपलं राष्ट्र सुरक्षित असावं हे त्याचं ध्येय असतं. या ठिकाणी स्तोत्र संहिता यामध्ये स्तोत्र लिहिणारा अनेक प्रकारच्या जीवनाच्या प्रवासामध्ये त्याला जो आलेला अनुभव आहे त्याची वैयक्तिक साक्ष आहे. यामध्ये तो आम्हाला सांगतो की आमचं जीवन हे कठीण संकटाने भरलेलं जीवन आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा पवित्र आत्म्याने अगदी स्पष्टपणे संकेत दिलेले आहे. आत्मा म्हणतो, पुढील काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. तिमोथेच्या पत्रामध्ये देवाच्या दासाला पवित्र आत्म्याने हे संकेत दिले की येणारे जे दिवस आहे, येणारे जे संकट आहे ते अधिक तीव्र होतील, भयानक होतील आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला भयभीत करतील आणि आम्हाला अस्थिर करतील. यावेळेस आम्हाला दिव्य स्वरक्षणाची गरज आहे. दिव्य स्वरक्षणाची गरज आहे आणि हे संरक्षण आम्हाला मिळू शकतं. देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगतं की आमचा सरळ आणि साधा देवाच्या वचनावरील विश्वास हा आमचा उत्तम बचावाचा मार्ग आहे. जे देवाचं पवित्र वचन अगदी सत्य आणि सरळ आहे, ते कधी बदलत नाही. त्यावरील आमचा विश्वास आमचा भक्कम पाया आहे बचावाचा. आम्हाला आश्रय मिळतो. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता आम्हाला हे सांगतो, तुमची देवाच्या वचनावरील अगदी निष्ठा आहे, जो विश्वास आहे तो तुमच्या बचावाचा खरा मार्ग आहे. त्याचा आश्रय धरा. आणि जी व्यक्ती देवाच्या वचनाला सर्व परिस्थितीमध्ये, सर्व संकटामध्ये देवाच्या वचनानुसार विश्वास ठेवते, आश्रय करते, त्या व्यक्तीला परमेश्वर देव त्याचं स्वरक्षण करतो. त्या व्यक्तीसंगती परमेश्वराची उपस्थिती असते, परमेश्वराची समक्षता असते. ज्यावेळेस आम्ही घरामध्ये पाहतो एखादं लेकरू आपल्या घरामध्ये खेळत आहे आणि खेळत असताना खेळता खेळता ते धोकेदायक ठिकाणी ते लेकरू जाताना दिसतं, आई किंवा वडील फटकन उठतात आणि त्या लेकराला त्या परिस्थितीमधून बाहेर उचलून एका बाजूला ठेवतात. परमेश्वर आमचा पिता आहे. त्याला समजतं की माझी लेकरे या जगामध्ये आहे. हे जग त्यांच्यासाठी नाही, या जगात ते उपरी आहे. या जगामध्ये शत्रू आहे. सैतान शत्रू अगदी धूर्त आणि कॉयबाज आहे आणि घात करण्यासाठी त्याच्या सर्व योजना दाबा धरून बसलेले असतात. अचानकपणे तो आमच्यावर प्रहार करतो. त्यावेळेस जे आमच्या जीवनाला घात करणारी घातक अशा गोष्टी आहे हे परमेश्वर पाहतो आणि आम्हाला पटकन त्याची पाखर आमच्यावर ठेवतो, आम्हाला झाकून घेतो. या सर्व गोष्टींचा अनुभव
देवाचे अनेक दास ज्यांनी आयुष्यभर सेवा केली, त्या दासांच्या जीवनामधून परमेश्वराचं दिव्य स्वरक्षणाचे अनुभव त्यांच्या जीवनामध्ये कसे आले, हे अनेक शेकडो लाखो परमेश्वराच्या दासांनी, विश्वासणाऱ्यांनी आपल्या जीवनामधून, अनुभवामधून हे कथन केलेलं आहे की परमेश्वर अशा वेळेस त्यांचा बचाव कसा करतो. प्रियजन हो, परमेश्वराच्या वचनावरील आपला जो निष्कलंक विश्वास आहे, तो विश्वास आमचा बचावाचा भक्कम पाया आहे. त्याचा आश्रय आम्ही केला पाहिजे. पावलोपावली आम्हाला दिव्य संरक्षणाचा समुदाय दिसतो. 11 वचन, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. परमेश्वर पाहतो. पावलोपावली दिव्य रक्षकांचा समुदाय आमचं स्वरक्षण करतं. दृश्यपणे परमेश्वराचे दिव्य दूत जे परमेश्वराचे भय धरतात त्यांच्या भोवती छावणी देतो. स्वर्गीय स्वरक्षण, स्वर्गीय रक्षणाचं कवच आमच्या जीवनामध्ये असतं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगा, तुम्हाला भयभीत निराश व्हायचं काही कारण नाही, कारण तुमचं स्वरक्षण करण्याचं अभिवचन परमेश्वराने आपल्या वचनामध्ये दिलं आहे. ते वचन तो कधी बदलणार नाही. जेव्हा आम्ही या स्तोत्राचा जो विषय प्रवेश आम्ही पाहतो, तेव्हा असं या स्तोत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की तुमचं स्वरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. पहा, परमेश्वराची दिव्य योजना असते. त्या दिव्य योजनेमधून एक विश्वासणारा आणि त्याचे लोक जात असताना त्यांच्या देवाच्या योजनेमध्ये काही लोक देवासाठी त्यांना रक्त सांडावं लागेल, त्यांना रक्त साक्षी व्हावं लागेल, देवाची योजना आहे. पुष्कळदा आम्हाला हे चित्र पाहतो तेव्हा आम्हाला असा अनुभव येतो की जी व्यक्ती देवाच्या ज्ञानाने, पवित्र आत्मेने परिपूर्ण होती आणि देवाची सेवा करीत असताना त्याने निर्गुण अशा प्रकारचा त्यांचा मृत्यू झाला. उदाहरणार्थ आपण स्तेफनाचा पाहतो. परमेश्वराने स्वरक्षण का केलं नाही? ती परमेश्वराची योजना होती. त्या योजनेचा तो एक भाग होता. तो इतिहासामधला पहिला रक्तसाक्षी होता आणि त्या रक्तसाक्षीच्या या बलिदानामुळे अनेक महान कार्य परमेश्वराने सिद्धीस नेलेलं असं देवाच्या वचनामधून आम्ही पाहतो. तर देवाचं वचन आम्हाला हे निश्चित सांगत आहे, तुमचं स्वरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. स्वरक्षण निश्चित आहे, यामध्ये बदलाव नाही. हे परमेश्वराने तयार केलेलं स्वरक्षण आहे. आणि स्तोत्रकर्ता वचन 2 मध्ये काय म्हणतो? परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग असे म्हणतो. काय म्हणतो स्तोत्रकर्ता? परमेश्वराला मी माझा आश्रय आणि माझं दुर्ग असं म्हणतो. त्याची वैयक्तिक साक्ष आहे या ठिकाणी. दुर्ग सहसा सर करता येत नाही. दुर्ग सहसा सर करता येत नाही. आणि या स्तोत्रकर्त्याची एक वैयक्तिक अनुभव आणि साक्षी या ठिकाणी सांगतो की परमेश्वर माझा, काय म्हटलेलं आहे? परमेश्वर माझा आश्रय व माझा दुर्ग आहे. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं की संकट समयी धार्मिक धावत जातात आणि परमेश्वराकडे आश्रय घेतात. धार्मिकाचे आश्रयस्थान कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याची वैयक्तिक साक्ष आहे, त्याची वैयक्तिक कथन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. वैयक्तिक साक्ष आणि वैयक्तिक कथन तो आमच्या आजच्या पिढीसाठी विश्वासणाऱ्या समोर, तुमच्या आणि माझ्यासाठी तो समोर ठेवतो की जो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. काय म्हटलं परमेश्वराविषयी? तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. त्याने तुमचं आणि माझं स्वरक्षण करण्याचं अभिवचन दिलंय, ते निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, हे कायम आहे, बदलाव नाही, हे निश्चित आहे. हे कायम आहे, बदलाव नाही, हे निश्चित आहे. आणि म्हणून 2 आणि 9 मध्ये त्याची वैयक्तिक साक्ष या ठिकाणी तो सांगतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला दिवसाचे धोके आणि रात्रीचे धोके याविषयी त्याने सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे. दिवसा पण धोके आहे, रात्री पण धोके आहे. पुष्कळदा जीवनामध्ये अनुभव आलेले आहे. इतरांचं सोडा, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये लहान मोठे अनुभव आमच्या जीवनामध्ये आले की परमेश्वर कसं रक्षण करतो. आम्ही एका कामासाठी एका ठिकाणी चाललो होतो.
त्यावेळेस धानोरे या ठिकाणी शिंदे सर हे आज फादर होते आणि एक मीटिंग होती. काय धार्मिक मीटिंग नव्हती ती. त्या काळामध्ये एमवे हा बिझनेस निघाला होता आणि त्या मीटिंगसाठी आम्ही निजामपूरकडे चाललो होतो. मी सरांना सांगितलं, सर मला यायला नाही पाहिजे आहे, तुम्ही जाऊन या. सर म्हणे सांगते चला, तुम्हाला जर नाही करायचं चला फेलोशिप फिरून येऊ. आणि आम्ही चाललो असताना आमच्या जोडीदार हा एक नवीनच गाडी शिकत होता आणि शिंदे सर माझ्या मागे बसले. आम्ही चालत होतो आणि जे नवीन शिकलेला होता तो खानबाऱ्याच्या नदीच्या वरती झाले. इतक्या जोराने आम्हाला ठोकलं त्यांनी आम्हाला, तर मी अक्षरशः शिंदे सरांना 15 फूट माझ्या गाडीवरून जाताना पाहिलं. तिथेच टायर फुटले सगळं आणि माझ्या हातात फक्त स्टेरिंगचे गाडीचे कवर फक्त हातात होते आणि सगळे इकडे तिकडे पडलेले आहे. आणि मला असा अनुभव आला की मला कोणीतरी उचलून बाजूला ठेवलेलं आहे. हा एक अनुभव जीवनामध्ये घेतला आणि मी सगळ्यांना उठवत फिरत आहे. हा भयानक, ती साधी गोष्ट नाही. मागून जर मोठं वाहन आलं असतं तर फार भयानक परिस्थिती झाली असती. जीवनामध्ये काही अशा लहान सहान गोष्टींचा अनुभव देव आम्हाला देतो की तुमचं स्वरक्षण परमेश्वर करतो. परमेश्वर आमचा बचाव करतो. जगाच्या धोक्यापासून अंधकारातील अदृश्य जी शक्ती आहे ती फार भयानक आहे, ती फार उग्र आहे. आमच्या खऱ्या विश्वासासाठी आणि खऱ्या विश्वासणाऱ्यासाठी खरं आव्हान तिथेच आहे. ते आत्मिक जग इतकं भयानक आहे, त्याची कल्पना देवाच्या वचन वाचल्यानंतर आम्हाला समजतं. जे देवाच्या सानिध्यामध्ये राहून सेवा केली त्या सेवकांनी त्याच्याशी संघर्ष केला आणि संत पाऊल त्याविषयी सविस्तर काही अदृश्य जगातील गोष्टीविषयी तो लिहितो. ते फार भयानक गोष्टी आहे आणि त्यावेळेस विश्वासणाऱ्यांना स्वरक्षणाची गरज पडते. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वराने आमचं स्वरक्षण करण्याचं अभिवचन दिलेलं आहे, ते निश्चित करण्यात आलेलं आहे, ते कायमस्वरूपी आहे. परमेश्वर बदलणार नाही. पण कोणासाठी? जे विश्वासाने देवासंगती सदैव जोडलेले आहे, पदोपदी पावलोपावली परमेश्वराला माझा आश्रय आणि माझा दुर्ग असं. आणि परमेश्वराच्या परतपराच्या गुप्तस्थली तो विराजमान राहतो. उच्चस्थानी परमेश्वराच्या समक्षतेमध्ये ज्यांनी आपल्या जीवनाचं स्थान बनवलेलं आहे त्या व्यक्तीसाठी हे सुरक्षितता निश्चित करण्यात आलेली आहे. आणि म्हणून ते व्यक्ती निर्भय असतात. मला मृत्यूछायेच्या दरीतून जावं लागलं तरी मी रेष्टास काय म्हणतो तो, मी भिणार नाही. कारण त्याने आपलं स्थान कुठे केलं? उच्चस्थानी. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये उच्चस्थानी तो विराजमान आहे. परमेश्वराच्या दिव्य सुरक्षणाचे छाया पंख त्याच्यावर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वराला माझा आश्रय आणि माझा दुर्ग असं मी मानलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो मानवी साक्ष आणि दैवी साक्ष याशी जोडलेले आहे. मानवाने साक्ष दिली, आपल्या जीवनाचे अनुभव कथन केलेले आहे आणि त्याला दिव्य साक्षीचा अनुभव जोडलेला आहे की परमेश्वर कशा रीतीने या गोष्टी करतो. देवाच्या वचनाने पक्का इशारा दिलेला आहे. देवाच्या वचनाने आम्हाला पक्का इशारा दिलेला आहे. स्तोत्र विश्वासणाऱ्यासाठी हे रोज नवीन असं आहे. हे स्तोत्र प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी रोज नवीन आणि नवीन आहे. आणि म्हणून निश्चित स्वरक्षण उत्पत्ती 14 मध्ये आम्ही पाहतो. ज्यावेळेस अब्राम 5 राजांचा पराभव करून येतो त्यावेळेस मल्कीसदेक त्याला 14 अध्याय 18 ते 22 मध्ये आम्ही पाहतो की तो मल्कीसदेक अब्रामाला आशीर्वाद देण्यासाठी येतो. अब्रामाला आशीर्वाद देतो आणि काय म्हणतो, तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केलेले आहे. 318 गुराखी घेऊन 5 राजांचा पाडाव करणं ही काय साधी गोष्ट नाही. आणि ज्यावेळेस अब्राम 5 राजांचा पराभव करून येतो तेव्हा मल्कीसदेक म्हणतो, सर्व समर्थ देवाने तुझे शत्रू तुझ्या अधीन केलेले. त्यावेळी आम्ही पाहतो ह्या गोष्टी आम्हाला समजतं की परमेश्वर त्याचं सार्वभौम सामर्थ्य प्रगट केलं. सार्वभौम सामर्थ्य प्रगट केलं. जुन्या करारामध्ये अनेक घटना पाहतो, त्याकडे मी जात नाही. परंतु परमेश्वराने आपलं सार्वभौम सामर्थ्य प्रगट केलं, त्याचं प्रमाण पटवलं आणि विजय देऊन परमेश्वराने सिद्ध केलं की तुमचा परमेश्वर हा रक्षण करणाराच
नव्हे तर तुमच्या शत्रूंचा पराभव करणारा देखील परमेश्वर आहे, कारण तो सर्व समर्थ एल शादाय परमेश्वर आहे. सामर्थ्य त्याचे पुरेसे आहे. आमच्या बचावासाठी त्याचे सामर्थ्य पुरेसे आहे. तो एल शादाय आहे. 3-8 मध्ये आम्ही पाहतो जीवनातील धोके पासून स्वरक्षण. आणि म्हणून रोमकरासपत्र याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी 28व्या वचनामध्ये पौल म्हणतो, या सर्व गोष्टी आमचा विनाश करू शकत नाही. कोणासाठी? ज्यांनी देवाच्या वचनावर अटळ विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी आपलं जीवन परमेश्वराच्या संगती उच्च स्थानावर स्थापित केलेलं आहे. दिव्य उपस्थिती, दिव्य समक्षता त्याच्या जीवनामध्ये विराजमान आहे. जीवनातील धोके काही करू शकत नाही, नाश करू शकत नाही, कारण दिव्य स्वरक्षणाचं अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. कोणते? पारधी हे शब्द वापरलेले आहे. पाश, फासे, जाळे या शब्दांचा त्यांनी वापर केलेला आहे की ह्या गोष्टी त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जरी हे असले, पारधी पाश मांडतात, आकर्षक असतो पाश, सहज लुभावला जातो, आकर्ष केला जातो आणि त्यामध्ये पडतो. पाश, फास, जाळे हे शब्द वापरलेले आहे. आणि यामध्ये तो म्हणतो की त्यामध्ये आम्हाला संरक्षण आहे. कोणामध्ये? सर्व समर्थ सर्वभौम परमेश्वर, त्यामध्ये आम्हाला संरक्षण आहे. तो पाखर घालील आणि तो आमची ढाल आणि कवच आहे. सर्व प्रकारचं संरक्षण पहा, तुम्ही पहा, विचार करा. सर्व प्रकारचे संरक्षण किती अढळ विश्वास असतो अशा विश्वासणाऱ्यांचा. जेव्हा दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना अग्नीच्या भट्टीमध्ये आणि अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्याचा निर्णय राजाने घेतला, त्यावेळेस ते काय म्हणतात राजाला? हे राजा, पक्के समजा, हे महाराज, तुम्हाला तुमच्या याचं उत्तर देण्याचं प्रयोजन आमच्याकडे नाही. जरी या अग्नीच्या भट्टीमधून परमेश्वर आमचं रक्षण करील आम्हाला माहीत आहे, जरी केलं नाही तरी आमचा देवावर अटळ विश्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्व प्रकारचे संरक्षण मिळेल. देव पाखर घालील. देव हस्तक्षेप करतो काही वेळेस डायरेक्ट. परमेश्वर पाहतो, माझा लेकरू हे ओझं सहन करू शकणार नाही, या संकटामध्ये, या विपत्तीमध्ये माझं लेकरू उभं राहू शकत नाही. परमेश्वर सरळ हस्तक्षेप करतो, आपल्या बलाचा आणि सामर्थ्याचा वापर करतो आणि त्याचा बचाव करतो. ओयमचा एक अनुभव, ज्यावेळेस आम्ही गुजरातकडे होतो, आमचा लीडर होता गिदियोन पीटर, आणि आम्ही त्या सौराष्ट्रामध्ये सेवा करत असताना एक अनुभव त्यांनी सांगितला की ओयमचं एक शीप जात होतं आणि भयानक प्रचंड समुद्री तुफान निर्माण झालं आणि ते जहाज त्या तुफानाच्या कक्षेमध्ये होतं आणि त्यांना समजलं की या तुफानामध्ये आता कोणी वाचणार नाही. सर्व ओयमचे विश्वासणारे, देवाची सेवा करणारे, सर्व जगामध्ये ती सेवा होती. आणि त्या जहाजाच्या वरती गेले आणि गुडघे टेकून देवाची स्तुती करताना म्हटलं की हे परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो की या प्रसंगामध्ये तू आमचं रक्षण करावं, आणि जरी रक्षण नाही झालं तरी आम्ही तुझ्याकडे यायला तयार आहोत. आणि असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा सार्वभौम सामर्थ्याचा अनुभव घेतला आणि त्या वादळाची दिशा बदललेली त्यांनी पाहिली आणि सगळ्यांचा बचाव झाला. हा जिवंत अनुभव आहे की परमेश्वर देव सर्व प्रकारचं संरक्षण करतो. जीवन पथावर स्वरक्षण आहे, सर्व मार्गात संकटे, बलाढ्य शक्ती देखील आहे. आणि या बलाढ्य जे वैरी आहे शक्ती, त्यांचा वापर स्तोत्र करता साप आणि सिंह म्हणतो. हे प्रतिकात्मक शब्द त्यांनी या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे की सिंह किती उग्र असतो, सापाचा दंश मनुष्याला वाचू शकत नाही. हे बलाढ्य शक्तींचं वर्णन करण्यासाठी प्रतिकात्मक शब्द वापरलेले आहे. परंतु खऱ्या विश्वासणाऱ्यांना सर्व प्रकारच्या मार्गात ही संकटे आहे, परंतु जीवनाच्या पथ्यावर देव संरक्षण करतो. शेवटी मी तुम्हाला 14 ते 16 यामध्ये स्वरक्षणाची दिव्य अभिवचने देवाने 8 अभिवचने 14 ते 16 या वचनामध्ये दिलेली 8 अभिवचने आहे. काय म्हटलेलं आहे? मुक्त करणे. परमेश्वर म्हणतो मुक्त करणं.
हस्तक्षेप करतो, परमेश्वर कृती करतो. रक्षण ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो उच्च स्थळी मी ठेवीन, परमेश्वराला ठाऊक आहे या धोक्यामध्ये बचाव होऊ शकत नाही, त्या संकटाच्या अगोदर परमेश्वर त्याला उच्च ठिकाणी उच्च स्थळी ठेवतो. हे अभिवचन आहे, उच्च स्थळी आणि परमेश्वरासोबत तो ठेवतो. तिसरं आहे प्रार्थनेचं उत्तर निश्चित मिळणार. तू संकट समय हाक मार, मी तुला उत्तर देईन. संकटातून सोडवणं ही चौथी गोष्ट आहे. इतकंच नाही, त्याच्या जीवनामध्ये एक समाधान, एक तृप्ती तो अनुभव घेतो. त्या कठीण परिस्थितीमध्ये एक समाधानाची गोष्ट, आध्यात्मिक समाधान, आध्यात्मिक तृप्ती तो पाहतो आणि त्या स्थितीमधून तो आपला तारणाचा अनुभव, परमेश्वर म्हणतो मी तुला तारणाचा अनुभव घडवीन. आणि पुढचं अभिवचन तो म्हणतो मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन, मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. इतकंच नाही, देवावर प्रीती करून त्याला चिटकून राहा. देवाने अभिवचन दिलेलं आहे, त्याच्यावर प्रेम कर, त्याला बिलगून राहा आणि सतत तू त्याचा धावा कर. परमेश्वर तुला उत्तर देईल. पुष्कळ गोष्टी आहे. हे प्रस्तावनादाखल या स्तोत्रामधून काही विचार मी आपल्यासमोर ठेवलं की सर्व समर्थ देव आपल्या सार्वभौम सामर्थ्याचा वापर करून आमच्या जीवनामध्ये आम्हाला संरक्षण देतो. निश्चित आहे, कायम आहे, त्याची अभिवचने आहे, ती कधी बदलणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. अतिशय थोडक्यात परंतु अतिशय मौल्यवान असं हे देवाचं पवित्र वचन, देवाच्या सुरक्षिततेचं अभिवचन आज आम्हाला देवाच्या पवित्र वचनातून प्रिय दासाकडून मिळालं. मी पाळक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण की प्रियांनो ही त्याची संरक्षणाची हमी आमच्यासोबत आहे. तो आम्हाला बचाव करतो, आम्हाला पाखर घालतो, आम्हाला सोडवतो, मुक्तसुद्धा करतो. परमेश्वराला धन्यवाद असो. या वेळेला आपले नित्य प्रार्थनाविषय घेऊन आपण प्रार्थना करू. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपण पुन्हा एक वार पावसासाठी आणि या वातावरणासाठी प्रभूकडे सहाय्य मागूया. सोबतच ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी आज चेतन मोजेस यांचा जन्मदिवस आहे. प्रभू त्यांना हा जन्मदिवस आनंदाचा करो. सोबतच आजारी प्रियजनांना प्रभू कृपा पुरवो आणि या दिवसांमध्ये होणारा आपलं सर्व सेवा कार्य प्रभू आशीर्वादाचं करो. मी पाळक साहेबांना पुढे येऊन प्रार्थना करण्याची विनंती करतो. प्रार्थना करू आपण. सर्व समर्थ जीवन प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो या नवीन दिवसाबद्दल. हा दिवस तू आम्हाला दाखवला आणि आजच्या या नवीन सकाळी प्रभू तुझ्या समक्षतेमध्ये येऊन थोडा वेळ बसून मनन चिंतन करण्याची ही वेळ दिली. तुझा आभार मानतो. हे परमेश्वरा, तुझं वचन हे दर प्रतिदिनी आमच्यासाठी तू नवीन करतो आणि त्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला नवीन प्रकाश देतोस. तुझा आभार मानतो. परमेश्वर पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा परमेश्वर, आमचा आश्रयदाता आहेस आणि परमेश्वरा तू दिलेली अभिवचनं तू पाळणारा देव आहे. जे तुझी प्रजा इस्रायल राष्ट्र ज्यांना तू ही अभिवचनं दिली त्यांनी मनोभावे ती पाळली, त्यांना तू आशीर्वादित केलं. तुझा आभार मानतो. देवापा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो स्वर्गीय पिता आमचा झालेला आहे आणि आज आम्ही तुझा आभार मानतो, कारण त्या संरक्षणाचं कवच तू आमच्या भोवती घातलेलं आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जो सैतान स्वर्गामध्ये जाऊन तुझ्यासमोर आव्हान करत आहे की त्या यहोवाच्या भोवती, त्याच्या सर्वस्वाच्या भोवती तू कुंपण घातलेलं आहे आणि ते पार करण्यासाठी सैतान अनेक प्रयत्न करत असताना ते त्याच्याच्याने शक्य झालं नाही आणि तू काढून घेतलं. त्यावेळेस त्या सैतानाला त्याला हात लावता आला. हे देवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण हे स्तोत्र 91 खरोखर कितीतरी आमच्या सर्वांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, या अखिल जगातील तुझ्या लोकांसाठी प्रभू दिलेलं हे तू प्रॉमिस आहे आणि तू एकदा दिलेलं वचन कधी बदलत नाही. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्या अटी तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या आम्ही पाळाव्यात आणि आम्ही सदैव तुझ्या आश्रयाखाली यावं. तुला आपल्या परात्पर देव म्हणून आम्ही मान कबूल करून त्या तुझ्या गुप्त स्थळामध्ये आम्ही सदैव असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून देवबापा, ह्या जगातल्या या सर्व संकटांनी आम्हाला घेरला असताना
जे काही घातक प्रकार आहेत, मरी आहेत, आजार आहेत, लढा आहेत, अनेक प्रकारचे शत्रू आहेत, अनेक प्रकारचे पारद्यांचे पाश आहेत, अशा सर्व परिस्थितीमध्ये तू आमचा बचाव करण्यासाठी आज सदा सिद्ध आहेस. तुझे दिव्यदूत त्यांना तू आज्ञा करून प्रभू आम्हाला हे या प्रकारचं संरक्षणाची हमी दिली. तुझा आभार मानतो देवापा. या जगात असं कोणताही व्यक्ती नाही, कोणताही महान वरिष्ठ असा जगातला कोणी सम्राट नाही की ज्याचं संरक्षण करण्यासाठी इतकी दक्षता कोणी घेतलेली आहे. या जगातल्या मानवांपेक्षा आमचा देव किती समर्थ आहे. एका देवदूताचं सामर्थ्य आम्ही पाहतो, लाखोंना वधण्यासाठी त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि अशी फौज आमच्या भोवती तू ठेवलेली आहे. तुझी स्तुती असो. हे धन्यवादित प्रभू, या पवित्र वचनांबद्दल तुझे आभार मानतो. म्हणून आज आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आम्हाला कशाचं भय नाही. आम्ही निर्भयतेने जगू शकतो, निर्भयतेने वागू शकतो. तुझ्या दासाला ज्याने प्रभू ही वचनं आमच्यासाठी लिहून ठेवली, त्या दासाबद्दल, त्या लेखकाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आज तुझ्या दासाने प्रभू या वचनामधून आमच्यासाठी हा मानना तू दिलास, तुझे आभार मानतो. म्हणून त्या दासाला या पवित्र वचनांना तू आशीर्वाद दे. आणि देवापा आम्ही सर्वांनी त्यावर भाव ठेवलेला आहे. तू आमची कधी फजिती होऊ देणार नाही. तुझी स्तुती असो. प्रभू, आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे आमच्या नित्याच्या प्रार्थना सादर करत असताना आम्हाला पावसाची गरज आहे. आणि या पावसासाठी आमची विनवणी आहे, रदबदली आहे की तू आम्हाला चांगला पर्जन्य दे. प्रभू, मागील आठवड्यामध्ये आमच्यावर कृपा केलीस आणि चांगला पाऊस तू दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद असो. सर्वत्र पाऊस आहे आणि नंदुरबार क्षेत्रामध्ये थोडा कमी आहे. म्हणून प्रभू, आमची प्रार्थना आहे आमचे तलाव, आमच्या नद्या भरून वाहाव्यात. म्हणून देवापा तू कृपा कर. हे आकाश कपाटे उघड आणि देवापा आमचाही पुरवठा तू कर. हीच आमची प्रार्थना आहे. हे देवापा, आमचा विश्वास आहे की तू हे देणार आहेस, दिलेला आहे. या विश्वासाने आम्ही तुला धन्यवाद देतो. जे पिकं शेतामध्ये उभे आहेत ते पिकं प्रभू चांगल्या प्रकारे वाढू दे. कोणत्याही प्रकारच्या जीवनाला त्या पिकांवर हल्ला करू देऊ नको. सर्व शेतकऱ्यांचं तू संरक्षण कर आणि त्यांनी केलेल्या काबाड कष्टाचं प्रतिफळ त्यांच्या पदरात पडावं. म्हणून वेळोवेळी त्यांना लागणारा पाऊस, त्यांना लागणारं चांगलं वातावरण तू दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आज आम्ही या सकाळी पुन्हा एक वार आमची प्रार्थना आहे की आमच्या सर्व सेवा कार्यासाठी, आमच्या मंडळांमधील आध्यात्मिक सेवा कार्यासाठी, तुझ्या दासांसाठी प्रार्थना करतो की प्रभू, प्रत्येक मंडळीमध्ये ही सेवा वास्तविकपणाने करण्यासाठी तुझी कृपा शहाणपण दे. जे वडील लोक आहेत त्यांनी देखील त्या दासांना, या सेवक वर्गांना मदत करावी, सहाय्य करावं. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की त्यांचं तू सहाय्य कर. आणि आमच्या मंडळात तुझ्या पवित्र भयात या खोट्या शिक्षणापासून अलिप्त राहाव्यात. आणि देवापा, तुझ्या आगमनासाठी डागविरहित, सुरकती विरहित असं जीवन प्रत्येकाचं असावं. म्हणून प्रभू, पवित्र आत्मा तू सर्व मंडळांचा ताबा घे. आमच्या ASMच्या सेवा कार्यामध्ये जे काही बांधकाम आहेत ते सर्व आशीर्वादित कर. जे नवीन हाती घेतलेले प्रोजेक्ट आहेत ते आशीर्वादित कर. आणि या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी आमच्या माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर राजेश वळवे यांचं सहाय्य कर. त्यांच्यासोबत असलेलं जे मॅनेजमेंट आहे त्यांना तुझी कृपा दे. आणि प्रभू, हे कार्य अधिक वृद्धिंगत होऊ दे. आमच्या सतत प्रार्थना या सर्वांसाठी असताना हे प्रभू, हे कार्य आशीर्वादाचं होऊ दे. आज आमच्या हाती ज्या विनंत्या आहेत त्यामध्ये जे डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय सेवेमध्ये जे गुंतलेले आहेत त्या सर्वांसाठी आमची विनंती आहे. त्यांचं सेवा कार्य प्रभू, त्या पेशंटसाठी, त्या आजारांसाठी प्रभू आशीर्वादाचं होऊ दे. आणि प्रभू, होऊ दे की सेवाभावी वृत्तीने प्रभू या सर्वांनी आपली सेवा द्यावी आणि जे गरजू आहेत त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी. आणि देवापा, या दिवसामध्ये आरोग्याचा वर्षाव तू करावा ही आमची प्रार्थना आहे. जे साथींचे आजार पसरलेले आहेत त्यामध्ये लेकरं बाधित आहेत, तरुण, प्रौढ, वृद्ध, अशा सर्वांवर कृपा कर आणि चांगल्या आरोग्याने प्रत्येकाला भरून टाक. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, चेतन मोजेस याचा जन्मदिवस आहे. या तरुणावर तू कृपा कर
आणि या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. आणि त्याने प्रभू या नवीन वर्षामध्ये पदार्पण केले असताना हे वर्ष त्याच्यासाठी आरोग्यदायी आशीर्वादित कर आणि वर्षभर तू त्याचा हात धरून चालव. त्यांनी प्रभू तुझ्याकडं वळावं, तुला शरण यावं असा अनुग्रह तू दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार आमच्या या प्रार्थना विनंत्या तुझ्या समोर तुझ्या चरणापाशी आम्ही अर्पण करत असताना स्वर्गातून ते ऐक आणि आमच्या प्रार्थनेला उत्तर दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि त्यानंतर पाळसाहेब आपल्याला आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी असू न सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्याबरोबर, इथे जमलेल्या प्रार्थना युद्धांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना, उद्याचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब यांच्याकडे असेल. सर्वांना सलाम.